मी सरांच्या आणि भाऊंच्या माहितीसाठी फक्त सांगतो की आज वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा शाळेमध्ये आहेत. सकाळी 5वी ते 7वीची खालच्या सभागृहामध्ये वक्तृत्व स्पर्धा झाली आणि 8वी ते 10वीच्या गटाची वादविवाद स्पर्धा या ठिकाणी चालू आहे. त्यांना विषय दिलेला आहे की आजची ही जी शैक्षणिक स्पर्धा आहे ती विद्यार्थ्यांचं बालपण हिरावून घेत आहे की नाही असा विषय ठेवून ही स्पर्धा चालू आहे. तर तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही शैक्षणिक स्पर्धा बालपण हिरावून घेत आहे असे निश्चित खंबीरपणे विचार मांडले असतील. फार काही विद्यार्थी असतील की हिरावून घेत नाही. आपली शाळा हेच प्रयत्न करते. आपल्या शाळेला वाटतं की ही जी बाहेरची स्पर्धा आहे ना तुमचं निश्चितपणे बालपण हिरावून घेते. आणि आपल्या शाळेमध्ये तिथल्या शालेय समितीचे जे अध्यक्ष आहेत देवळगावकर सर यांचा तर सतत हाच प्रयत्न असतो की हे बालपण हिरावून जायला नको. त्यांना आपण मुक्त बाबू दिलं पाहिजे, त्यांना प्रकट होऊ दिलं पाहिजे. बरंच काही त्यांच्यामध्ये सुंदर आहे. तर तुमचं हे बालपण आनंददायी जावं, ह्या स्पर्धेमध्ये कोमेजून जाऊ नये म्हणून आपण वर्षभर शाळेमध्ये सतत वेगवेगळे उपक्रम घेतो. आज सुद्धा असाच एक छोटा उपक्रम तुमच्या स्पर्धेदरम्यानच घेत आहोत. आपण यावर्षी अभिवाचन ही एक स्पर्धा नवीन ठेवलेली आहे. पण अभिवाचन याची ओळख म्हणावी तेवढी आपणाला नाही. वक्तृत्व, वादविवाद हे सगळे विषय माहित आहेत. वाचनामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मुखवाचन असेल, प्रकट वाचन असेल, तसंच अभिवाचन हा एक वाचनाचा प्रकार आहे. तर अभिवाचन कसं असतं नेमकं याची तुम्हाला ओळख व्हावी म्हणून आम्ही विनंती केली माननीय देऊळगावकर सरांना. आणि सर आणि विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत. मी आता अधिक वेळ घेणार नाही. सर अभिवाचन काय असतं याची तुम्हाला ओळख करून देतील आणि या माध्यमातूनच आपल्या देशातले एक महान गायक होऊन गेले पंडित कुमार गंधर्व एक नवीन गायनाची परंपरा निर्माण केली. पारंपरिक सगळे बंधनं झुगारले आणि एक वेगळ्या पद्धतीनं संगीत क्षेत्रातल्या सुद्धा लोकांना विचार करायला लावला. असा कुमार गंधर्व जे असे एक महान गायक होऊन गेले. या अभिवाचन करत असताना या माध्यमातून सर तुम्हाला कुमार गंधर्व यांचीही ओळख करून देतील. म्हणून मी सुरुवातीला सरांचं भाऊंचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना अभिवाचन आणि कुमार गंधर्व यांच्याबद्दल माहिती द्यावी. आत्ता आपल्या शाळेतल्या काही मुलांनी मुलींनी एका खूप महत्वाच्या विषयावर तुमच्याशी संवाद साधला. बालपण हिरावून घेतलं जातंय का? पण ज्यांचं बालपण हिरावून घेतलं नाही तर ते कसे होतात हे यातला काही भाग तुम्हाला वाचून दाखवायचा. यावर्षी पंडित कुमार गंधर्व यांची जन्मशताब्दी आहे. हे नाव ऐकलंय का तुमच्यापैकी कोणी? ऐकलं असेल त्यांनी हात वर करा फक्त. बघू ना किती जणांनी ऐकले ना. ठीक आहे, कमी आहे. साहजिक आहे तुमच्या घरामध्ये कदाचित शास्त्रीय संगीत ऐकलं जात नसेल. पण गेल्या शतकात पूर्ण शतकावर ज्यांचा प्रभाव होता असे जर शास्त्रीय गायक म्हटले तर भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर असे अनेक एका काळात होऊन गेले. तर माधुरी पुरंदरे हे नाव माहितीये तुम्हाला? किती जणांना माहितीये? या मुलांच्यासाठी हे बघा आपल्या वाचनालयामध्ये त्यांची अनेक पुस्तकं आहेत. आणि अजून एक लक्षात घ्या, तुम्ही पुस्तक वाचाल तर जास्तीत जास्त तुम्ही प्रगल्भ व्हाल. मोबाईल पासून दूर व्हायचं हे बरोबर आहे, पण जायचं कुठं? तर पुस्तकांच्या जगात जाणं आवश्यक आहे. तर या माधुरी पुरंदरे त्या स्वतः उत्तम गायिका, अभिनेत्री, नर्तक आणि लेखिका आहेत. त्यांची अनेक पुस्तक आहेत. तर त्यांचं हे पुस्तक आहे. मुखपृष्ठ दाखव. मुखपृष्ठ हा. तर हे ते नवीन पुस्तक आलेलं आहे. कुमार स्वर एक गंधर्व कथा. आता ही पुस्तकं कशी बघायची असतात? तो मुखपृष्ठापासून. मुखपृष्ठावर काय दाखवलंय? एक तंबोरा आहे. त्या तंबोऱ्यामध्ये जाऊन बसून कोणीतरी गातोय. कारण शास्त्रीय संगीतामध्ये 2 तंबोरे असतात.
ते तंबोरे झणकारत असतात, त्यातनं काही स्वर निर्माण होत असतात, षड्ज वगैरे असे, आणि त्यावर गायक गात असतात. ते एवढं लक्षात ठेवा. आता मी वाचायला लागतो. मी अभिवाचनाचा प्रयत्न करणार आहे. कधीही कोणीही कशात परफेक्ट नसतं, अंतिम असं नसतं. आपण हळूहळू त्यामध्ये प्रगती करत जात असतो. तसं मी तुमच्यासाठी मला जे काही आवडलं ते का, तर तुम्ही देखील तुम्हाला जे आवडतं ते वाचून दाखवलं पाहिजे. वाचून दाखवण्यानं आपल्या लक्षात चांगलं राहतं, कळतं, भावतं, ते डोक्यात राहतं, आणि त्यामुळे कदाचित आपण स्वतः बदल करू शकतो. तर एक मुलगा कसा घडला, म्हणजे शाळेत कधीही न गेलेला मुलगा देशातला जगातला महत्वाचा गायक कसा होतो, त्यांनी स्वतःला कसं घडवलं, याची ही कथा आहे. कर्नाटकात बेळगाव जवळ एक गाव आहे, त्याचं नाव सुळेभावे. ते काही परीकथेतलं आटपाट नगर नाही, साधंच गाव आहे. 100 वर्षापूर्वी तर ते किती साधं असेल. तिथल्या एका रस्त्यावरचं हे संबर्गी मठांचं घर. संबर्गी मठांच्या बहिणीचं कुटुंबही त्यांच्या सोबत राहत होतं. कोमकाळी असं आडनाव असलेल्या त्या कुटुंबात कोण कोण होतं, तर वडील सिद्धरामय्या, आई सिद्धव्वा आणि त्यांची 6 मुलं. थोरला शिवरुद्रय्या, त्याला सगळे आप्पा म्हणतात. दुसरा गंगय्या, तिसरा शिवपुत्रय्या, चौथी बहीण राजम्मा, 5वा शंकर आणि 6वा शांतीवीर. आपसात बोलू नका. तुम्हाला कंटाळा आला ना तर मी पटकन थांबवेल. कंटाळा आला असेल तर मी अजिबात बोलणार नाही. आजोबा म्हणजे सिद्धरामय्यांचे वडील सोन्या चांदीचे दागिने, चांदीची भांडी, पूजेची उपकरणं वगैरे घडवण्याचा सराफी व्यवसाय करत. सिद्धरामय्यांनी वडिलांचाच व्यवसाय पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तो फारसा जमला नाही. तसं त्यांना कुठलंच काम नेटानं करणं कधी जमलं नाही. सतत धर सोड चालू असायची. एक नाद मात्र होता गाण्याचा. त्यांचं मन गाण्यात गुंतलं होतं. नीट लक्ष देऊ नका, घरात काही नाहीये पण मन मात्र गाण्यात गुंतलंय. उस्ताद अब्दुल करीम खान हे त्या काळामध्ये रेकॉर्ड प्लेअर मुक्त निघालं होतं. त्याच्यावरच्या रेकॉर्ड असायच्या 3-3 मिनिटाच्या, 6 मिनिटाच्या. उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांचे ते भक्त होते आणि त्यांच्याच एका शिष्याकडे शिकले होते. अशा घरात 2 वेळच्या जेवणाची मारामार असली तर त्यात आश्चर्य वाटायला नको. 100 वर्षापूर्वी त्या घरात वीज होती का, कदाचित असेल किंवा नसेल, पण भारतात नुकताच अवतरलेला रेडिओ नावाचा चमत्कार त्या लहानशा गावात नक्कीच पोहोचलेला नसणार. सिद्धरामय्यांनी आपल्या थोरल्या मुलांनाही गाणं शिकवलं होतं. जवळच्या बैगहोंगल या जिल्ह्याच्या गावी जाताना ते मुलांना बरोबर नाही, कारण तिथल्या बस स्टँडवरच्या रेस्टॉरंट मध्ये फोनवर वाजणाऱ्या गाण्याच्या तपकड्या ऐकायला मिळाल्या. म्हणजे कशासाठी कुठं कुठं जावं लागतं बघा. घरातल्या बायकांनी 4 लोकांसमोर गाण्याची पद्धत नव्हती, पण त्यांचे कान गाणं तर ऐकत असणारच. मनातल्या मनात त्या गुणगुणतही असतील. ज्याला गाणं गुणगुणावंसं वाटतं त्याला संगीताची समज असतेच. तेव्हा गाण्यातलं बरं वाईट त्यांनाही थोडंफार कळत असेल. सांगायची गोष्ट एवढीच की त्या घरात दारिद्र्याच्या बरोबरीनं गाणंही नांदत असल्यामुळे कोमकाळे कुटुंबाकडे संगीत ऐकण्याचा कान आणि गाण्याचा गळा हे दोन्ही होतं. आता इथून पुढे गंमत आहे सगळी लहान. संध्याकाळ झाली की वडील पेटी, तबला आणि तंबोर घेऊन गायला बसत. दोन्ही थोरली मुलंही त्यांच्या बरोबर आवाज लावत. छोटा शिवपुत्र, त्याची ही कथा आहे. छोटा शिवपुत्र आसपास खेळत असे. अनेकदा समोर बसून शांतपणे गाणं ऐकत असे, पण स्वतः मात्र
त्यांच्या सा मध्ये सा मिळवत नसे. सगळ्यांना वाटे असू दे, नसतं एखाद्याला गाण्याचं अंग, आणि किती लहान आहे यार, अजूनही 7 वर्षाचाही झाला नाही. एका संध्याकाळी नेहमीसारखी कौटुंबिक मैफल जमली होती. तबला सुरेत लागला होता, तंबोरे जुळवलेले होते आणि थोरले दोघे भाऊ त्या तंबोराच्या मध्ये बसून गात होते. अचानक छोट्या शिवपुत्रानं गायला सुरुवात केली. तो जे गात होता ते त्याच्या वयाला साजेस एखादं बालगीत नव्हतं. तो काय गात होता हे ऐकू आपण. 7 वर्षाचा मुलगा काय गाऊ शकतो, म्हणजे कोणीही गाऊ शकतो, ते कसं गातो ऐका. एक सुरीली धुन सुनाएगा जो प्रोफेसर देवधर के इंडियन स्कूल ऑफ म्यूजिक का एक खास चेला है. बरं वाटलं का कंटाळा? तर तो जे गात होता ते त्याच्या वयाला साधस एखादं बालगीत नव्हतं. शास्त्रीय संगीतात टप्पा नावाचा एक अतिशय अवघड प्रकार आहे. त्या प्रकारात बांधलेलं तात करी दुहिता विनाशा हे नाहीये, ते दुसरं आहे, त्याचं रेकॉर्ड उपलब्ध नाहीये. हे नाट्यगीत शिवपुत्रानं अगदी सराईत गायकासारखं गाऊन दाखवलं. काही क्षण कुणाच्याही तोंडून शब्दच फुटेल. हे काय अद्भुत घडलं आत्ता, असाच भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. भानावर आल्यावर थोरले दोघे उठले, म्हणजे त्यांचे भाऊ. त्यांनी शिवपुत्राला उचललं आणि 2 तंबोऱ्यांमध्ये नेऊन बसवलं. जणू काहीही न बोलता यापुढे ही तुझी जागा असं त्यांनी जाहीर केलं. त्या क्षणापासून 2 तंबोऱ्यांनी शिवपुत्राची साथ कधीही सोडली नाही. त्या संध्याकाळी आपण नेमकं काय केलं हे शिवपुत्राला कळलं नव्हतं, पण घरातल्या बाकीच्यांना नीटच कळलं होतं. त्यानं साव लावला तेव्हापासून वडिलांपासून सगळ्यांचे आवाज बंद झाले. घर एकट्या शिवपुत्राच्या स्वरांनी भरून गेलं. आपलं गाणं बाजूला सारून वडील निमूटपणे त्याच्या मागे तंबोऱ्यावर बसायला लागले. शिवपुत्राचं बालपण संपलं आणि 2 तंबोऱ्याच्या सोबतीनं एकट्याचा प्रवास सुरू झाला. वयाच्या 7व्या वर्षी 7 वर्षांचा एक मुलगा मोठमोठ्या गायकांच्या गाण्याची हुबेहूब नक्कल करतो, ही वार्ता आसपासच्या गावात गेली. कोमकाळींच्या घरात लोकांचं येणं जाणं सुरू असणारच.
ते अमुक पंडितजींचं गाणं गा, त्या उस्तादाचं गाणं गा असं कुणी म्हटलं की शिवपुत्र लगेच सुरू करेल. गावातल्या शाळेत त्याचं नाव घातलं होतं, पण हे गाण्याचं सुरू झाल्यावर तो शाळेत गेलाच नाही. सिद्धरामय्या आता बैल होंगलला जाताना त्याला आवर्जून बरोबर घेऊन जाऊ लागले. आता कुमार गंधर्व आठवण काय सांगतात बघा. तेव्हा मी संगीताच्या क्षेत्रात थोडस पदार्पण केलेलं होतं. वडिलांबरोबर मी बैल होंगलला जात होतो, कारण तिथे शिरापुरी, बटाट्याची भाजी, आंबोळी, म्हैसूर पाक नक्की खायला मिळणार याची खात्री होती. वडील थेट रेस्टॉरंट मध्ये घेऊन जायचे आणि माझ्यासाठी आंबोळी शिऱ्याची ऑर्डर करायचे. तेव्हा जो मला आनंद व्हायचा त्याचं मी वर्णनच करू शकत नाही. लहान मुलगा असणारच. ते म्हणत, मी कामाला जाऊन येतो, तोपर्यंत इथं गाणं ऐकत बस, कुठेही जाऊ नको. मी ग्रामोफोन समोर बसायचो. रेस्टॉरंटचे मालक मला छान छान गाण्याच्या रेकॉर्ड ऐकवायचे. एकच रेकॉर्ड दोनदा तीनदा लावायला सांगितली तर लावायचे. तेवढ्यात ते गाणं मला पाठ व्हायचं. तिथं बसून गायचं नाही अशी ताकीद वडिलांनी दिली होती. त्यांचा राग मला ठाऊक होता. तरीही एखाद्या वेळी कुणाच्या आग्रहामुळे मी गायचो, ते वडिलांना कळायचं आणि मग मार खावा लागायचा. असाच काही काळ गेला. एकदा जवळच्या गावात लिंगायत संप्रदायाच्या कुलगुरू शांतिवीर स्वामी कुरुकलमठ आल्याचं कळलं. सिद्धरामय्या मुलांना घेऊन त्यांना भेटायला गेले. त्यांच्या समोर अर्थातच शिवपुत्राचं गाणं झालं. स्वामी प्रसन्न झाले आणि म्हणाले, हा तर पुण्यात गंधर्वाचा अवतार आहे. त्यांनी सोन्याचं एक पदक शिवपुत्राच्या गळ्यात घातलं. पदकाच्या मागच्या बाजूला शब्द कोरले होते, कुमार गंधर्व. तेव्हा शिवपुत्र कुमार गंधर्व झाला. शिवपुत्र तेव्हापासून कुमार गंधर्व झाला. ह्याच नावाने आजपर्यंत तो ओळखला जातोय. जवळच्या मित्रांसाठी कुमार, त्याच्या गाण्यावर प्रेम करणाऱ्या लाखो रसिकांसाठी कुमारजी. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली, हा मुलगा म्हणजे दैवी चमत्कार आहे, त्याच्याकडे अद्भुत शक्ती आहे वगैरे. हे नाहीये तसं, हे पुढे कळेल. चमत्कार वगैरे काही नसतो. हे कसं आहे हे पुढे कळेल तुम्हाला. सिद्धरामय्या चतुर होते. घरातच सोन्याची खाण गवसल्यासारखं झालं. वेळ न दवडता त्यांनी कुमार गंधर्वांनी पार्टी स्थापन केली. गावोगावी गाण्याचे जलसे करण्याचा सपाटाच लावला. कुमारचं वय होतं मित्रांबरोबर खेळण्या बागडण्याचं, पाठीवर अ आ इ गिरवण्याचं. पण त्याऐवजी कुमार गंधर्व होऊन तो देशभर गाण्याचे कार्यक्रम फिरत होता. कुटुंबातला करता मिळवता मुलगा झाला होता. सगळीकडे त्याचं नाव गाजत होतं. गाणं झाल्यावर लोक त्याच्यावर पैसे वस्तू उधळत होते. अगदी कलकत्ता, दिल्ली, कराची, सिंध सगळीकडे त्यांचे गाणे त्या काळात झालेले. पण हे सगळं आपल्याला कशासाठी मिळत आहे, आपण काय करतो आहोत हे देखील त्याला समजत नव्हतं. ते नंतर म्हणतात लहानपणाविषयी, माझं तेव्हा इतकं अपार कौतुक झालं की माझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याला शेफारून शेपूटच फुटलं असतं. हा कुमारजींचा खास वाक्प्रचार. शिंग फुटलं असते असं म्हणायचे. शेपटाचं माहित नाही, पण घरात रोज चूल पेटायची ती आपल्यामुळे याचं भान कुमारला आलं होतं. आई एकच मोठी भाकरी करायची आणि तुकडे करून मुलांना वाढायची. कुमारला आता हक्काची बेगी, अख्खी भाकरी. त्याला आईचा लळा होता आणि घरापासून आईपासून महिने दूर राहणं त्याला नकोसं झालं होतं. कधी कधी मध्यरात्री झोपेतून उठून त्याला गायला बसवलं जाईल. मोठमोठे गवई, वादक त्याचं तोंड भरून कौतुक करत, पण त्याला तेही समजत नव्हतं, कारण त्याला कन्नड शिवाय दुसरी भाषा येत नव्हती. 4 वर्ष चाललेल्या भटकंतीचा कुमारच्या स्वभावावर परिणाम झाला. वडील तापट होते, मुलांना बेदम मारायचे. कुमारही काही कमी नव्हता. चिडला की तो कोणाचाच ऐकेनासा झाला. त्याचा हट्टीपणा वाढला. वडिलांचा मार खायचा पण हट्ट सोडायचा नाही. हातातून निसटून चाललेलं बालपण पकडून ठेवण्याची ती धडपड होती. चालू ठेवू का थांबू? 5 मिनिटं अजूनही. साल 1935
शहर अलाहाबाद, उत्तर प्रदेश. विष्णुपंत कशाळकरांच्या घरात पाहुण्यांची वर्दळ होती. ते दिवाळीचे दिवस होते. पण आणखी एक सण होता. अलाहाबादेत मोठी संगीत परिषद चालू होती. संगीताचा कार्यक्रमाला त्याला परिषद म्हणायचे. 3 दिवस 4 दिवस सुरांची दिवाळीच ती. कशाळकरांच्या घरातही दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी होत असे. कुमार म्हणतात, मी तेव्हा 10 वर्षाचा असेल. कल्पना करा, 10 म्हणजे कितवीत? चौथीत. पण हा तर काही शाळेत गेला नव्हता. साधारण माझ्याच वयाच्या, माझ्यासारख्याच अर्ध्या चड्डीतल्या 2 मुलांशी मी खेळत होतो. हे सगळे पुढे गायक झाले. त्यापैकी एक मराठी होता, एक कन्नड होता. मी हिंदी आणि मोडकी तोडकी मराठी बोलणारा. पण आमच्या खेळात त्यामुळे काही अडचण आली नाही. दुसऱ्या दिवशी मी गाणं ऐकायला गेलो. कालच्या अर्ध्या चड्डीतली दोन्ही मुलं मंचावर बसलेली. दोघांनी शेरवानी, सुरवार, डोक्यावर ऐटबाज टोपी असा की अगदी एखाद्या उस्तादी गवयासारखा पोशाख केला होता. मंचावरचं त्याचं बसणं, उठणं, हातवारे, हावभावही अस्सल उस्तादांसारखे होते. आता आपण पाहिलं गाताना कसे हात वर करतात वगैरे. एक तबला वाजवायला बसला, दुसरा तंबोऱ्या मागे बसला होता. कहर म्हणजे पाठीमागे तंबोरे वाजवायला या मुलांच्या चौपट वयाचे दोघे गृहस्थ बसले होते. हे पाहून श्रोत्यांना फार मोठी गंमत वाटली. मग त्या छोट्या तबलजीनं तबल्यावर थाप मारली. छोट्या गवयानं घसाबिसा खाकरून असं करत स्वर लावला आणि अब्दुल करीम खान साहेबांचं गाजलेलं मराठी गीत गायला सुरुवात केली. उगीच का कांता गांजिता. सभेत एकदम शांतता. मग त्या मुलानं एक हिंदी पद म्हणलं. मंडपात टाळ्यांचा दणदणाट झाला. माझी कुमारशी आणि त्याच्या गाण्याशी अशी ओळख झाली, असं कशाळकरांनी नंतर सांगितलेलं आहे. हे कशाळकर नंतर कलकत्त्याचे फार मोठे गायक झाले. शांताराम कशाळकर असं त्यांचं नाव. अलाहाबादेतल्या त्या महोत्सवात 11 वर्षाचं कुमारचं गाणं ऐकायला. हे तुम्ही एक आणखीन एका पुस्तकाचं वैशिष्ट्य सांगतो. या पुस्तकात सलग चित्र आणि शब्द एकत्र जातात. त्यामुळे आपल्याला ते खेचून घेतात पुस्तकं. अशी आपल्या शाळेमध्ये खूप पुस्तकं आहेत. पुस्तकांशी मैत्री करा. त्यामुळे खूप गोष्टी ज्या चित्रातनं कळतात त्या शब्दातनं कळत नाहीत. आणि हे चित्रकार आहेत, त्यांचं नाव आहे चंद्रमोहन कुलकर्णी. पाठीमागे जी 4 चित्र आहेत ना, ते टरबूज आहे, त्या टरबुजावर खेळणारा मुलगा, ते संत्री, ही सगळी त्या चंद्रमोहन कुलकर्णींची चित्र आहेत. आपण त्यांच्याकडनं भीक मागून आणलेली आहे. मग आपण त्यांचे पैसे देऊ शकत नाही, एवढे मोठे चित्रकार आहेत ते. म्हणलं मला शाळेमध्ये मुलांना दाखवायची, दिली त्यांनी फुकट. इकडं माधुरी पुरंदरेंची चित्र आहेत, त्यांनी पण सगळ्यांनी आपल्याला चित्र फुकट दिलेली आहेत. कोणी नावा पैसा घेतला नाही. मुलांसाठी आहेत म्हणून, तुमच्यासाठी. तर मुद्दा काय की ही चित्र बघा कशी आहे. या चित्रावरनं तुम्हाला लक्षात येते की काय चाललंय. अशी चंद्र म्हणजे तुम्ही पण अशी पुस्तकं करायला पाहिजेत ना, चित्र आणि शब्द एकत्र जाणारे. म्हणून अलाहाबादेतल्या त्या महोत्सवात 11 वर्षाच्या कुमारांचं गाणं ऐकायला समोर बसले होते फैयाज खान आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर राज्य करणारे पार्श्वगायक कुंदनलाल सहगल. हे खूप मोठं नाव आहे. त्यांच्यापासून हिंदी गाणी सुरुवात झाली. म्हणजे पूर्वी गाण्याचा जो कार्यक्रम असायचा रेडिओवर, तर शेवटचं गाणं केएल किंवा कुंदनलाल सहगलचं असायचं. तुमच्या आजोबा पणजोबांना माहिती असेल. कुमारांचं गाणं संपल्यावर फैयाज खान साहेब त्याला म्हणाले, बाळा मी जहागीरदार असतो ना तर माझी अख्खी जहागीर तुझ्यावर ओवाळून टाकली असते. हे त्या काळातले मोठे गायक फैयाज खान असं सांगतात. सहगल साहेब तर कुमारच्या प्रेमातच पडले. तिथल्या तिथं त्यांनी कोलकात्याच्या परिषदेचं आमंत्रण दिलं. अशी सगळी आमंत्रणं मिळत जायची कुमार. ते ऐकताना आणखीन एक गृहस्थ बसले होते, मुंबईचे प्राध्यापक बाळकृष्ण रघुनाथ देवधर. संगीत क्षेत्रातलं सगळ्यात मोठे जर 2 आपल्याकडचे नाव असतील तर विष्णू दिगंबर पलुसकर. त्यांनी गांधर्व म्हणजे संगीत शिकवायची जे शाळा आणि कॉलेज चालू केलं ते त्यांनी. त्यांचे शिष्य हे देवधर. ते स्वतः गायक, भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचे अभ्यासक आणि मुख्य म्हणजे तज्ञ संगीत शिक्षक होते. तेव्हा देशात देवधर मास्तरांच्या संगीत शिकवण्याच्या पद्धतीचा मोठा दबदबा होता.
मग सगळ्यांनी आग्रह केला त्यांना, कुमारांचं गाणं तुम्ही ऐकाच. तर मास्तर काय म्हणाले, अहो हुबेहूब नकला करणारी अनेक मुलं असतात, थोड्याच वेळात कुठतरी गायब होऊन जातात. पुढं कुमार गंधर्व काय म्हणलेत माहितीये का, नक्कल करणं म्हणजे आत्महत्या करणं आहे. स्वतःच स्वतः काहीतरी पाहिजे. नकला करायला अक्कल लागत नाही, कला करायला अक्कल लागते, असं ते पुढे म्हणालेले. पण सुरुवातीला ते करत होते, कारण त्यांना दुसरं शिकत नव्हते. ते मित्रांनी मास्तरांना हाताला धरून त्या मुलाचं गाणं ऐकवलं. शिक्षकच होते, त्यांच्या डोक्यात कुठतरी सुरेल घंटा किणकिणली. हे पाणी वेगळंच आहे हे त्यांना जाणवलं आणि कुमार गंधर्व हे नाव मनात घोळवतच ते मुंबईला परतले. लवकरच मुंबईतल्या संगीत महोत्सवाचं आमंत्रण कुमारांच्या वडिलांच्या हातात पडलं. सगळा भारत जिंकायला निघालेला कुमाराचं तिसरं पाऊल मुंबईत पडलं, म्हणजे आता इकडे पण आले आणि मुंबईकरांनाही त्यांनी वेड केलं. हा भटकंतीचा विषय निघाल्यानंतर कुमारजी म्हणत, वडिलांनी माझं अगदी अस्वल करून टाकलं होतं. म्हणजे कळलं का तुम्हाला, गावोगावी अस्वल घेऊन निघणारे त्याला दरवेशी म्हणतात. ते अस्वलाला हिंडवतात आणि पैसे मागत सुटतात. किती परखड, स्वतःच्या वडिलांविषयी पण इतकं परखड लिहिता आलं पाहिजे. म्हणजे माझी वाईट अवस्था आहे, मला सगळीकडे घेऊन गाणं माझं ऐकून पैसे मागतायत डोंबाऱ्यासारखं, असं वडिलांविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. हे असं कुणीही कुणाचं बालपण हिरावून घेऊ नये. तिकडे बोलणाऱ्या मुलांना ऐकायचं, तू पाठीमागे बोलतोस ना, चौथ्या रांगेतला मुलगा, बालपण हिरावून घे म्हणून हे चाललंय, लक्षात घे. मग कुमारांच्या वडिलांनी त्यांना गळ घातली, माझ्या मुलाला गाणं शिकवा गुरुजी, तुम्हीच त्याला शिकवू शकाल. थोडे आढेवेळे घेऊन काही अटी घालून मास्तरांनी ही विनंती मान्य केली आणि आपल्या सोन्याच्या खाणीवर पाणी सोडून वडील सुळेवाडीला परतले. कारण आता त्यांना उत्पन्न मिळणार नव्हतं, त्यांचं घर कुमारांमुळे चालत होतं. पण अशा काही घटना आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये, अशा अनेक मुली आहेत की ज्यांना इच्छा नसताना त्यांच्या आईवडिलांमुळे सिनेमात काम करायला लागतं आणि पैसा मिळवत मिळवत राहावं लागतं. असं अनेक जणी मुलं पण असतात. पण हे त्याच्या वडिलांनी सोडून दिलं ऐन वेळेला आणि कुमारांना शिकायला पाठवलं. आता पुढचं बघा, आता इथून पुढे. सुरुवातीला मास्तरांच्या मनात शंका होती, आपली माणसं माग सोडून दूर आलेल्या या लहान मुलाला नीट सांभाळणं जमेल का. मला आता तुमचा आवाज आला तर मी थांबवणार, या सगळ्यांना मी सांगतो, कारण मला खूप आवाज ऐकू लागलेले आहेत. मग बाकीच्यांना त्रास होतो आणि मलाही त्रास होतो. ही शेवटची सांगणे मग तुम्हाला, नाही तर मी थांबवणार पटकन. हा, कारण जे बोलतायत त्यांना ऐकायचं नाही अशी इच्छा आहे. तुम्ही निघून गेला तरी हरकत नाही, मी काही रागवणार नाही, कोणीच तुम्हाला रागवणार नाही. ठीक आहे. सुरुवातीला मास्तरांच्या मनात शंका होती, आपली माणसं माग सोडून दूर आलेल्या या लहान मुलाला नीट सांभाळणं आपल्याला जमेल का. याला कन्नड शिवाय दुसरी भाषा येत नाही, हा निरक्षर आहे, आपली शिकवण्याची पद्धत याला कळेल का, झेपेल का. पण कुमार आनंदानं घरभर उगाच उड्या मारत बागडायचा, चुरू चुरू बोलून सर्वांना हसवायचा, सारा वेळ स्वतःच्या नादात असायचा, असं मास्तरांनी लिहून ठेवले. कुमार त्यांना काका आणि त्यांच्या पत्नी सरलाताईंना काकू म्हणत असे. काकूंनी त्याला मराठीत बोलायला शिकवलं, लिहायला शिकवलं, वागण्यातल्या रीतीभाती शिकवल्या. काहीही शिकायला कुमारची कधीच ना नव्हती. त्यामुळे सुरुवातीला मास्तरांना वाटलेली चिंता हळूहळू विरून गेली. आता मी शेवटचे 1-2 परिच्छेद वाचतो फक्त, कारण त्यातलं महत्वाचं आहे. गायक कुमार फार चांगला श्रोता होता, आपण नीट ऐकत नाही, काहीही खूप सूक्ष्मपणे ऐकायला पाहिजे. गाणं ऐकताना तो खूप सूक्ष्मपणे ऐकायला यायला पाहिजे. कुमार कसा घडला हे याच्यात आहे, म्हणजे त्याला चांगलं ऐकता येत असेल. वयाच्या 7व्या वर्षी तो अचानक गायला लागला, हा काही चमत्कार वगैरे नव्हता. त्यानं त्याआधी खूप लक्ष देऊन गाणं ऐकलेलं होतं, ते मनात साठवलेलं होतं. एके दिवशी अचानक त्याच्या गळ्यातून निघालं. त्याच्यापाशी उत्कृष्ट
निरीक्षण शक्ती होती आणि तशीच अनुकरण करण्याची ताकदही होती. आपण गातो आहोत ती बंदिश कोणत्या भाषेत आहे हे त्याला कळत असे, ती तो अचूक म्हणू शकत असे. एकदा ऐकलं की गळ्यातून जसंच्या तसं काढायचं, बस बस एवढंच. कुमार गंधर्व होण्यासाठी एवढंच पुरेसं नसावं. तसं असतं तर ते 2-4 वर्षात संपलं असतं. 5 वर्ष बालकलाकार म्हणून गणेशोत्सव नवरात्री गाजवले असत्या. एवढंच असतं तर नकलाकार कुमाराला देवधर मास्तरांनी घरातच घेतलं नसतं. पण त्यांनी शिष्य म्हणून घरात घेतलं. पुढची 11 वर्ष जीव ओतून शिकवलं. त्याचं कारण एखाद्या नामवंताची गायकाची नक्कल करताना कुमार अदबीने करत असे, त्यात उथळ चेष्टा मस्करी नसे. त्या गायकाची आवाज लावण्याची पद्धत, शब्दांचे उच्चार, स्वरांनी केलेलं बारीक नक्षीकाम, गाताना मध्ये सोडलेल्या मोकळ्या जागा, सगळे बारकावे तो अचूक दाखवत असे. कुमार काय म्हणतात बघा, मला गाणं दिसत असे. बघा, गाणं दिसत असे. मी नुसतं गात नसे तर गाणं पाहत असे, असं कुमारजी म्हणायचे. गाणाऱ्यानं पहिला सा लावला की तो पुढे कसा गात जाणार, काय म्हणणार, याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत असे. नंतर ते फक्त आपल्या गळ्यातनं उतरवायचं झालं. अशी समज असल्यामुळे तबकडीतील 3 मिनिटाचं गाणं तो आणखी काही वेळ रंगवून गात असे. कुमारांचं हे संगीत पाहणं देवधर मास्तरांनी बरोबर घेतलं होतं. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या घराण्यांच्या अनेक गायकांचं भरपूर गाणं ऐकवलं, दाखवलं. मास्तरांकडे मी गेलो तेव्हा अगदी कोरा होतो. संगीतात राग, स्वर, आरोह, अवरोह असल्या 1708 भानगडी असतात. रागांना, तालांना नावं असतात. याचा मला पत्ताही नव्हता. किती प्रामाणिकपणे सांगतात बघा. कुमारांचं वैशिष्ट्य म्हणजे खूप प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी सांगायच्या, काही लपत छापू नये, कुठलंही ढोक नाही. म्हणून ते कलाकार होतात. आतून सच्चा असायला लागतं, पूर्णपणे प्रामाणिक. आणि ते बालपणातच येऊ शकतं. म्हणून बालपण हिरावून घेतलं नाही पाहिजे. पूर्वीपासून अशी परंपरा होती की बहुतेक गुरु आपल्या शिष्याच्या कानावर दुसऱ्या गायकाचं, आपल्याला वाटतं ना आपल्याकडे सगळं खूप पूर्वी फार छान छान होतं, गुरु शिष्य परंपरा अरे महान होती, गुरु म्हणजे देव. तर गुरु कसे वागायचे बघा. बहुतेक गुरु आपल्या शिष्यांच्या कानावर दुसऱ्या गायकाचं गाणं पडू नये याची कडेकोट खबरदारी घेत असत. इतकंच नाही, स्वतःच्या गाण्यातलंही जे खास असेल ते शिष्यांपासून लपवून ठेवत. देवधर मास्तरांची उलटी शिकवण असेल. मुंबईत त्यांनी स्थापन केलेली प्रोफेसर देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिक, नाव पण त्यांनी काय घेतलंय बघा, इंडियन म्युझिक. ही गायनशाळा म्हणजे देशभरातल्या गायक वादकांसाठी एक महत्वाचं केंद्रच होतं. वेगवेगळ्या घराण्यांचे नामवंत गायक वादक तिथं येत, त्यांच्या मैफिली होत असत. सर्वच शिष्यांना आता ऐकायला मिळत. शिवाय भारतभरातल्या मैफिलींना स्वतः मास्तर कुमारांना बरोबर घेऊन जात. त्यांच्याकडे रागांचा, बंदिशीचा प्रचंड साठा होता. शिष्यांसाठी तो खुला होता. त्याबद्दल मास्तर मोकळी चर्चा करत, वेगवेगळ्या गायकांच्या तबकड्या ऐकवत, गाणं शिकून घ्यायला सांगत. कुमारानं एखादी अवघड चीज पुन्हा पुन्हा ऐकून चोख म्हणून दाखवली की मास्तर त्याला चौपाटीवर भेळ खाण्यासाठी पैसे देत. कुमार बुद्धिमान आणि जिद्दी. चीज शिकून मास्तरांना गाऊन दाखवली की तो हात पुढे करायचा, काका भेळ. इतका तो लहानही होता हे पण आपल्याला दाखवणं आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मास्तर आधुनिक विचारांचे होते. पारंपरिक गुरु शिष्य नातं कसं असायचं तर शिष्यानं गुरुची सर्व प्रकारे सेवा करायची. अगदी गुरुचे पाय चेपण्यापासून घरकाम, पाणी भरण्यापर्यंत सर्व कामं करायची. प्रसंगी मारही खायचा. पुढे गुरु प्रसन्न झाला तर शिक्षण मिळणार. तेही गुरुजीच्या मनात असेल, मर्जीत असेल तेवढं. आणि तेव्हा
देवधर मास्तरांकडे शिक्षण हा आनंद देण्या घेण्याचा व्यवहार होता. कुमाराचं गाणं आणि एकूण व्यक्तिमत्व घडलं ते अशा मोकळ्या आणि विचार समृद्ध करणाऱ्या वातावरणात. मास्तरांनी केलेले मोकळ्या विचारांचे संस्कार कुमारजी शेवटपर्यंत विसरले नाही. जुन्या बरोबरीच्या आणि नव्या कलाकारांच्या गायन वादन त्यांनी आस्थेनं ऐकलं. जे आवडलं त्याला मनापासून दादही दिली. आता आपण तिथं थांबू. असा कुमार घडला. पुढं काय माहितीये का, यांनी आजपर्यंत कधीही नव्हतं ते ऋतुसंगीत त्यांनी तयार केलेलं. हे नंतर आजारी पडले. टीबी निक्षय झाला 1948 साली त्यांना. आणि त्या काळात टीबीवर औषध नव्हतं. मरायला टेकले होते. सगळेजण रडत होते त्यांना भेटल्यानंतर. पु ल देशपांडेंपासून अगदी भीमसेन जोशींपर्यंत. ते म्हणायचे मी मरणार नाही गायल्याशिवाय. आणि त्यांचं टीबी म्हणजे काय, फुफ्फुस निकामी होतं. तर डॉक्टरांनी सांगितलं 5 वर्ष तोंड उघडायचं ते फक्त औषध खाण्यासाठी. 5 वर्ष ते इतके अशक्त झाले होते की अंथरुणावरनं असं खाली म्हणजे थुंकता येत नव्हतं, तर वाटीमध्ये किंवा पात्रामध्ये थुंकावं लागत होतं. पण ते म्हणतात की मला क्षयानं खूप शिकवलं. कसं शिकवलं, त्या घरामध्ये एका चिमणीचं घरटं होतं आणि चिमणी सारखी चिवचिव 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 चिव करायची. हे काय म्हणतात, एवढीशी चिमणी, तिचा फुफ्फुस केवढा आणि ती किती मोठ्यानं चिवचिव करते. तिचा आवाज एवढा तिखट आहे. तर मग मला का नाही म्हणता येणार, मला थोडं बरोबर मी गाणं म्हणून दाखवतो. आजारपणात कानावर त्यांच्या भिकाऱ्याची गाणी पडली. खेड्यातल्या बायकांची गाणी पडली. त्यातनं त्यांनी ऋतुसंगीत तयार केलं. त्यातनं त्यांनी निर्गुणी संगीत तयार केलं. आणि म्हणाले मृत्यूनी मला शिकवलं, आतमध्ये वळायला शिकवलं आणि म्हणून ते मोठे झाले. हे सगळं वाचून दाखवतील. त्यांचं गाणं कसं वेगळं होतं. अनेक महत्वाच्या गोष्टी म्हणजे. आणि कलावंत कोणाला हे तत्वज्ञ होते लक्षात घ्या. म्हणून काही अभिनेत्यांना अभिनय कसा करायचा हे कुमारजींच्या गाण्यातनं कळलं. कोणी आर्किटेक्चर कसं करायचं कळलं. चित्रकारांना चित्र कसं करायचं कळलं. म्हणजे विविध कलांचा विचार त्यांनी त्यांच्यापासून केला. आणि ते काय म्हणायचे, एक शाळेत न गेलेला जीव पण मला सगळे मित्र भेटले आणि भाषेवर प्रभुत्व. त्यांनी मीरेचं भजन म्हटलं, कबीराचं म्हटलं, सूरदासचं म्हटलं, तुलसीदासचं म्हटलं, तुकारामाचं म्हटलं, पण शब्दाचा मुळापर्यंत जाऊन अर्थ समजून घेऊन. म्हणून शाळेत न गेलेला एक मुलगा हा वाग्गेयकार म्हणजे भाषा आणि कलांवर प्रभुत्व असलेला असं म्हणावं लागेला. हे कोणालाही करता येतं. आपण बालपणात काय करतो याच्यावर अवलंबून आहे. हे तुमच्यापर्यंत कळावं. तुम्हीही त्या मार्गाने जावं. कोणीही जाऊ शकतं. यात दैवी काही नाहीये, चमत्कार काही नाहीये, घरावर काही नाही, जातीवर काही नाही, धर्मावर काही नाहीये. हे तुम्हाला कळावं यासाठी हा उपदेश होता. आवडला तर मी पुन्हा आपण बोलूया. धन्यवाद.